नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत सरकारचा लाडक्या बहिणींना मोठा धक्का। जाणून घ्या सविस्तर माहिती। महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत। या योजनांमध्ये लाडकी बहीण योजना, वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत, तसेच एसटी बस प्रवासासाठी 50% सवलत यासारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे। यापैकी एसटी बस प्रवासातील सवलतीमुळे महिलांचा प्रवासातील सहभाग लक्षणीयरित्या वाढला होता। पण अलीकडेच अर्थमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर सभेत राज्याच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख करताना आर्थिक शिस्त लावण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे। या पार्श्वभूमीवर अनेक योजना बंद करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अर्थसंकल्पात अनेक योजनांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली नसल्याने कोणत्या योजना बंद होतील हे अजून स्पष्ट नाही। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एसटी बस प्रवासासाठी मिळणारी 50% सवलत बंद करण्यात येणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे कबूल केले आहे की या सवलतीमुळे एसटीच्या आर्थिक स्थितीवर बोजा पडला आहे आणि संस्था तोट्यात गेली आहे। त्यामुळे आता पुढील काळात महिलांना एसटी प्रवासासाठी 50% सवलत मिळणार नाही। या निर्णयामुळे महिलांच्या प्रवासासाठीच्या सोयीवर कसा परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे। तसेच राज्य सरकारला आर्थिक शिस्त राखताना महिलांच्या हिताच्या योजनांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।